या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोशल मीडियाच्या या झगमगाटीच्या जगात आजकाल विविध नोकऱ्यांचे घोटाळे फोफावत आहेत। पुण्यातील एका 44 वर्षीय कंत्राटदाराची कहाणी खरोखरच भयावह आहे। बनावट जाहिरातीला बळी पडून त्यानं लाखोचं नुकसान केलंय। सोशल मीडियावरील जाहिरातीत एका महिलेनं लिहिलेलं होतं, मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवू शकेल। महिलेनं गर्भधारणा केल्यास 25 लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं आश्वासन होते, पण प्रत्यक्षात तो एक सापळा होता, ज्यामुळे कंत्राटदाराचे 11 लाख रुपये गमवावे लागले। ही घटना वाचून तुम्हालाही हादरा बसेल। तक्रारदाराला जेव्हा कळलं की तो सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा बळी पडलाय, तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। ही घटना केवळ वैयक्तिक कटाचं उदाहरण नाही, तर सायबर गुन्हेगारांच्या नवीन धूर्तेवरही प्रकाश टाकते। मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले। पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या या कंत्राटदाराला फेसबुकवर एक जाहिरात दिसली। जाहिरातीतील एका आकर्षक महिलेचा फोटो होता, जी गर्भवती राहू शकत नसल्याचा आरोप होता। जाहिरातीत तिने म्हटलं आहे, मला मूल हवं आहे पण नवरा नको। जो पुरुष मला 3 महिन्यात गर्भवती करेल त्याला 25 लाख रुपये, गाडी आणि घरात वाटा मिळेल। मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवू शकेल, मला मातृत्वाचा आनंद देऊ शकेल। तो शिक्षित आहे की नाही, तो कोणत्या जातीचा आहे, तो गोरा आहे की काळा याची मला पर्वा नाही, असं तिनं लिहिलं होतं। आर्थिक अडचणीत असलेल्या कंत्राटदाराला वाटलं की पैसे कमवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे। यानं जाहिरातीच्या शेवटी दिलेल्या नंबरवर कॉल केला। कॉल करणाऱ्यानं स्वतःची ओळख प्रेग्नंट जॉब्स नावाच्या कंपनीत सहाय्यक म्हणून करून दिली। त्यानं सांगितलं की तो त्या महिलेबरोबर राहून काम सुरू करण्यापूर्वी तिला कंपनीत नोंदणी करावी लागेल आणि ओळखपत्र द्यावं लागेल। त्यानंतर कंत्राटदाराकडून नोंदणी शुल्क, ओळखपत्र शुल्क, पडताळणी शुल्क, जीएसटी, TDS, प्रक्रिया शुल्क इत्यादी विविध सबबीखाली पैसे मागितले गेले। याबाबत तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की तक्रारदाराची इतकी फसवणूक झाली की त्यानं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते 23 ऑक्टोबर दरम्यान 100हून अधिक छोटे व्यवहार केले। एकूण रक्कम 11 लाख रुपयांपर्यंत पोहोचली। ही सर्व देयकं UPI IPMSची ट्रान्सफरन्सद्वारे करण्यात आली। तक्रारदारानं प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ब्लॉक केलं। यानंतर त्याला समजले की तो सायबर फसवणुकीचा बळी ठरलाय। तक्रारीनंतर बानेर पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला। एका सायबर सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितलं की गेल्या 2 वर्षापासून देशाच्या विविध भागात गर्भधारणेच्या नोकरी सेवाच्या बनावट जाहिराती येत आहेत। 22च्या अखेरीपासून अशा फसवणुकीत झपाट्यानं वाढ झाली। व्हिडिओमध्ये महिला गर्भवती होण्यासाठी पुरुषाला मोठी रक्कम देण्याचा दावा करताना दिसते। या जाहिरातीमुळे प्रभावित होऊन पुरुषांकडून प्रथम नोंदणी शुल्क आकारले जाते आणि वैद्यकीय चाचण्या, कायदेशीर औपचारिकरित्या सुरक्षा ठेवीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जातात। पैसे मिळाल्यावर फसवणूक करणारे गायब होतात। बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील पोलिसांनी अशा अनेक प्रकरणांमध्ये अटक केली आहे। तपासात असं दिसून आले की हे सायबर गुन्हेगार देशभरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी सोशल मीडिया आणि बनावट व्हिडिओ जाहिरातांचा वापर करतात। पुणे पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अशा दिशाभूल करणाऱ्या आणि आक्षेपार्ह जाहिरातांना बळी पडू नका। कोणत्याही संशयास्पद लिंक्स, कॉल्स किंवा ऑफरची तक्रार सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 www.cybercrime.government.in या त्वरित वेबसाईटवरती तक्रार करावी असं आवाहन करण्यात आलंय। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।